मंडळी, आपलं सर्वांचं श्रावण सरी या चॅनेलमध्ये स्वागत. मंडळी, माणसाच्या मनामध्ये, चित्तामध्ये रूप कोणाचं असतं? पण संत गोरोबा काका म्हणतात, हे परमेश्वरा, हे दयाघना, हे देवा, माझ्या चित्तामध्ये अखंड तुझंच रूप राहू दे. माझ्या मुखामध्ये अखंड तुझंच नाम येऊ दे. माझ्या देहामध्ये विहित कर्म म्हणजे माझ्या आयुष्याला, माझ्या जीवनाला, माझ्या देहाला जिथून पुण्याई मिळेल अशी कर्म माझ्या देहाकडून होऊ दे. माझ्या मनाने अगदी तुलाच आठवावे, तुलाच अखंड हे माझे मन गावे. नाहीतर हा माझा देह अखंड देह प्रपंचाचा दासच झालेला आहे. पण आता या देहाला तुझाच दास म्हणून जगायचं आहे. या देहाकडे संतांचं ज्ञान येऊ दे. या देहाकडे संत ज्ञानाचा प्रकाश येऊ दे. मंडळी, रोज सकाळी उगवणारा सूर्य हा सृष्टीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. रोज उगवतो तसाच तो रोज मावळतो. पण नाईलाजानं मावळत नाही, किंबहुना मावळणं किती सुंदर असावं हे सांगणारा सूर्यास्त हा सुद्धा तितकाच सृष्टीचा सुंदर उत्सव आहे. मंडळी, घोडा वेगवान असेल तरच शोभिवान दिसतो. हत्ती मदाने भरलेला असेल तरच तो शोभिवंत दिसतो. हंसाचं जोडपं एखाद्या नदीत दिसलं तर ती जास्त शोभिवंत. कमळांच्या असण्यानं सरोवराची शोभा वाढते. वाणीकडे नम्रता असेल तर ती शोभिवंत दिसते. मंदिरात देवाची मूर्ती असेल तर ते मंदिर सुंदर शोभिवंत दिसतं. मंडळी, ऐकू संत गोरोबा काकांचा हा सुंदर अभंग. आणि हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म. सदाचार नीती होणे आगळान धर्म. देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म. सदाचार नीती होणे आगळान धर्म. तुला आठवावे गावे हाच एक